तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए आणि मी तुमच्यासोबत आहे RJ स्विरा आणि आता रेडिओच्या क्लॉकमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेत. आय होप 5ची वेळ ही सगळ्यांची चहाची वेळ असते. मस्त बाहेर असं पावसाळी वातावरण सुद्धा आहे. तर नुकतंच आम्ही रेडिओ शुगरवरून ना तुमच्या मनातला पाऊस ही एक सुंदर ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे आणि तुमच्या मनातला पाऊस नेमका कसा आहे, तो तुम्हाला कधी कसा आवडतो, किंवा एक पाऊस म्हटलं ना की एक वेगळा त्याच्याबद्दलचा एक हळवा सॉफ्ट कॉर्नर आपल्या मनामध्ये असतो बरं का. तर आता याच पावसाबद्दल अर्थातच तुमच्या मनातल्या पावसाबद्दल बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत रेडिओच्या लिस्नर रुपाली पाटील. तर त्यांच्या मनातल्या पावसाबद्दल आज काय सांगतात चला ऐकूया. तुमचं रेडिओ शुगर मध्ये स्वागत. धन्यवाद, खूप खूप आभार मला इथं येण्याची आणि आज आठवणीतला पाऊस या सदरामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण रेडिओ शुगरचे मी धन्यवाद मानते. थँक्यू. तर आता बघा, तुमच्या मनातला पाऊस आता हे नवीनच सेगमेंट आम्ही रेडिओवरून सुरू केलंय आणि त्या पहिल्या सेगमेंटच्या तुम्हीच लिस्नर आहात आणि तुम्हाला जेव्हा हे असं कळलं की तुमच्या मनातला पाऊस म्हणून आपल्याला आता व्यक्त व्हायचंय, तर तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? मला माझ्या लक्षात आलं की आपल्या पावसाबद्दल आठवणी जर काही सांगायचं म्हटलं तर मी अगोदरच लिहिलेल्या थोड्याशा काव्य स्वरूपात पंक्ती होत्या की त्या मग म्हटलं आज चला आपण इथं जाऊन आपण सांगू शकतो. मग त्यानंतर मी विचार केला आणि आज इथे आले. मग पावसाबद्दलच्या आठवणी सांगताना मी असं सांगेन की आपल्या मनुष्याच्या कसं 3 अवस्था असतात. पहिली बाल्यावस्था, दुसरी तारुण्य अवस्था, तिसरी वृद्धावस्था. मग तिन्ही अवस्थेमध्ये जाताना आपण ज्या काही पावसाच्या आठवणी आहेत आपल्याला, जे काही आपण तिथं त्या पावसाच्या संदर्भात वागलो राहिलो, त्या जर आठवणी नंतर जर आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धात आठवताना इतकं भारी वाटतं की त्यावेळेला केलेली मस्ती, किती दंगा, आपल्या म्हणजे पाऊस किती आपल्याला अपेक्षित आहे आज आपल्याला माहिती आहे. कारण पाऊस असल्याशिवाय काही जमत नाही. पाऊस नसला तरी पण काय होतं ती सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मी या काव्य पंक्तीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण माझ्या या पंक्तीतून मी आठवणीतला पाऊस सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, नक्कीच आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल. पाऊस बालपणीच्या वयातला, वात्रट, खोडकर मुलांसारखा, डबक्यातल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडताना चिंब चिंब भिजवणारा, एकमेकावर चालताना चिखल उडवणारा पाऊस असा. एकमेकावर चालताना चिखल उडवणारा पाऊस असा. पाऊस शाळेच्या वयातला, दप्तर रेनकोट सावरत लवकर शाळा सुटण्याची वाट पाहणारा, डबक्यातले पाणी पायाने एकमेकावर उडवणारा असा हा पाऊस. छत्रीशी झालेली वाताहत आणि त्यात चिंब भिजवणारा पाऊस. रम्य ते बालपण म्हणून शाळेतून चिंब भिजवून घरी जाणारा असा हा पाऊस. पाऊस तारुण्य वयातला, पाऊस तारुण्य वयातला, एकाच छत्रीत फिरताना नकळत होणाऱ्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलविणारा असा हा पाऊस. असा हा पाऊस. छत्रीमध्ये अर्धवट भिजणं सुद्धा नव्या नवलाईचं, छत्रीमध्ये अर्धवट भिजणं सुद्धा नव्या नवलाईचं सजणं असतं. पावसाच्या आठवणीत भिजणं सुद्धा खूप अवघड असतं. उतार वयातला, पाऊस उतार वयातला, तब्येतीला सहन न होणारा, तरीही तारुण्यातील आठवणीने मन कासावीस करणारा असा हा पाऊस. आठवणीतला साठवणीतला, पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देणारा, काही आठवणी नव्याने रुजवून देणारा असा आठवणीतला पाऊस. माझ्या आठवणीतला पाऊस. खूप छान तुमचे शब्द होते आणि मला ते तारुण्यातले जे 2 सुरुवातीच्या लाईन होत्या ना, तर त्या सुद्धा खूप भारी वाटल्या. आणि कारण मी असं अनुभवले, जवळपास 2 किलोमीटर शाळा चिखलातून चालत जाऊन हे मी दिवस पावसाचा अनुभवलेत. मग असं मी विचार केला की आपल्याला आठवणीतला पाऊस जर या विषयावर जर काही लिहायचं म्हटलं तर मी सुरुवातीला हे विषय घेतले की आपण कसं कसं राहिलो त्यावेळेला, शाळेत जाताना काय केलं, आपल्याबरोबर कोण असायचं, पावसाळ्यातले दिवस आपण आठवतो ना आता चालू. त्यामुळं मला हे सुचत गेलं परत की असं आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर मग कसं पाऊस आणि छत्रीचं नातं हे ठरलेलंच आहे. मग छत्री 8 काढायची असली तर ते परत शाळेत जाताना, अगदी आपण माध्यमिक शाळेत असलो की छत्री येतेच, मग रेनकोट नको असा वाटतो ना. मग त्यावेळेला मग आपण काय करतो, मग छत्री मग ते उलट दिशेला धरली की त्याच्या काड्या मोडतात, मग त्याची झालेली वाता
ते लक्षात आलं माझ्या की आपण हे असं लिहिलं पाहिजे त्यातून. आणि त्यानंतर आता आपण वयाच्या उत्तरार्धाकडे आपण आयुष्याच्या निघालेलं असल्यावर की लक्षात येतं की आपली काय अवस्था होती, की आपल्यालाही आता पावसात भिजणं सुद्धा जमत नाही, तब्येतीच्या तक्रारी निर्माण होतात. पण हा 6 आठवणीतला पाऊस सुद्धा एन्जॉय करताना खूप भारी वाटतोय. बरोबर. तर तुम्ही आता हे छान अशा ओळी लिहिलेल्या आहेत आणि पावसाच्या ज्या काही तुमच्या मनात साचलेल्या भावना आहेत तर या कागदावरती तुम्ही उतरवले. तर मला सांगा, हे तुम्हाला शब्द कसे सुचतात किंवा शब्दांची मला पहिल्यापासून मराठीची आवड आहे. मला पहिली आवड म्हणजे खरं माझ्या गुरु शिक्षिका म्हणजे प्राध्यापिका प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे मॅडम यांनी मला खरं तर ही आवड निर्माण केली. कारण आपल्या KRP कॉलेजमध्ये कुसुमांजली हे मॅगझिन निघतं. मग त्या मॅगझिनला मॅडम म्हणले की तुम्हाला जर काय लिहायला जमत असेल तर तुम्ही खरंच प्रयत्न करा. आणि मी पहिलं त्यावेळेला माझं लिखाण त्यांना दाखवलेलं आणि ते आवडलं आणि माझी आवड म्हणजे अशीच झाली. पण कालांतराने काही दिवस थोडे दिवस गॅप पडला. पण आता जसं रेडिओ शुगरचे उपक्रम चालू झालेत तेव्हापासून मला खरं प्रेरणा मिळते असं लिहिण्यासाठी, असं मी म्हणेन. तर आता सुंदर असं तुम्ही भावना तुमच्या ज्या काही पावसाबद्दलच्या होत्या त्या तुम्ही आता व्यक्त केलेल्या आहेत. आणि आता बघा, पाऊस म्हटलं की वेगवेगळे किस्से असतात, गमती जमती असतात. जसं तुम्ही त्यातनं सांगितलं की बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धावस्थेमधला पाऊस. तर मला सांगा, हे जे 3 टप्पे आहेत ते तुम्ही तर आता अनुभवलेले आहेतच, पण तुमच्या घरात तुमची मुलगी असेल किंवा तुमच्या घरात ज्या कोणी महिला असतील तर त्यांचाही तुम्ही आता पाऊस बघत असालच ना, की ते कसं एन्जॉय करतात. ती भिजून येते, कधी कधी रेनकोट मधून सुद्धा परवा भिजून आलेली. तरी तेव्हा काय वाटतं तुमच्या मुलीकडे तुम्हाला बघून? तेव्हा मलाही आवडतं की आपणही त्यावेळेला असंच वागलेलो होतो. म्हणजे दिवस आठवतात ना त्यावेळेचे, दिवस आठवतात. आणि काही वेळेस पाऊस नकोसाही वाटतो. कारण आता जिथं जिथं पूरस्थिती निर्माण झालेली आहे तिथं होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे त्यांनी एवढं कष्टानं त्याने घर संसार सगळं उभा केलेला असते. मग त्यांचं जर सगळं होत्याचं नव्हतं झालं अशा वेळेला असा पाऊस नकोही वाटतो. बरोबर. पण खरं पाऊस हवाच आहे. कारण संपूर्ण निसर्गाची एक किमयाच आहे ती वेगळी. त्यामुळे आपल्याला हे ऋतू तर आपल्याला दरवेळेला आपल्याला ते भेटणारच आहे. जसं पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. तर तसं मला वाटतंय की जेव्हा तुम्ही तुमचा पाऊस जसा अनुभवलाय किंवा एन्जॉय केलाय तसं तुमच्या मुलीमध्ये आता तुम्ही बघताय. मग तेव्हा असे काही किस्से तुमच्या बाबतीत घडले होते का? म्हणजे आता समजा एखाद्या दिवशी आपण शाळेतनं किंवा कॉलेजमधनं जरा जास्त भिजून आलोय किंवा छत्री रेनकोटच कुठेतरी हरवलंय किंवा विसरून आलोय म्हणून पण कधी कधी आपल्याला गेल्या वर्षी झालंय, आपल्याला भिजावं लागतं. गेल्या वर्षी माझ्या बाबतीतच झालेलं. आम्ही कासेगावला, मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघंजणी निघालो आणि निघताना घरातून पाऊस अजिबात नव्हता. मग त्यामुळं आम्ही काय केलं, रस्त्यात पेटनाक्यापर्यंत गेलो. निम्म्या रस्त्याच्या अलीकडेच पेटनाक्यापर्यंत गेल्यानंतर आम्ही काय केलं, मग तिथेच पाऊस सुरुवात झाली. मग त्यावेळेला असा पावसाचा इतका वैताग आला की आपण घरातून निघताना एवढं छान पैकी एन्जॉय करून निघालोय, म्हणजे एका पाहुण्यांच्या घरी जाणार आहेत. पण त्यानंतर कसं परत तिथून पुढे पाऊसच उघडायचं नाव घेणार. मग शेवटी आम्ही काय केलं, रेनकोट घातले. ते रेनकोट घालून तसंच भिजत मग तिथेपर्यंत गेलो. परत येताना मग पूर्ण पाऊस उघडला. म्हणजे अशी आठवण काही पावसाच्या बाबतीत असतेच प्रत्येकाची, काही नाही काही. मग तसं तुम्ही लहान होतात ना तेव्हा शाळेत म्हणा किंवा तुम्ही महाविद्यालयात वगैरे गेल्यानंतर कधीतरी आपण विनाकारण पण भिजतो, मित्र परिवारामुळे असेल किंवा कधीतरी छत्री रेनकोट राहिले म्हणून. मग आईचा ओरडा किंवा घरच्यांचा ओरडा तेव्हा तुम्हाला बसलाय का? की शाळेच्या बाबतीत नाही बसला. शाळेच्या बाबतीत कधीच बसला नाही. कारण तेवढं अंतर आमच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर तेवढं जावंच लागायचं. त्यामुळे शाळेच्या बाबतीत कधीच नाही, म्हणजे की पावसातून भिजत जरी आले तरी काही नाही कोण म्हणलं, कारण अंतर तेवढं होतच. त्यामुळे हे पावसाचे दिवस अगोदर सगळे एन्जॉय केलेत आणि आनंद घ्यायलाही मिळालाय. मग आता रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणूयात की आता सध्या आपल्याकडे पावसाळी वातावरण आहेच बऱ्यापैकी. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी आता म्हणावा तेवढा काय अजून पाऊस पडलेला नाहीये. तर मग आता कसा पाऊस तो एन्जॉय करताय? काय वाटतं त्यावेळेला की आता बाहेर मस्त भारी पाऊस पडतोय? असं वाटतं ना कधी कधी की जावं पावसात, खरंच भिजावं. अगदी थोडंफार होतं इकडं तिकडं करताना, पण जास्त भिजायचं आता कसं तब्येतीच्या कारणानं नको वाटतं ना भिजायला.
त्यामुळं मग नाही होत. नाहीतर शक्यतो करून आवडतं, चांगलं वाटतं पावसात. पहिला पाऊस तर अतिशय आवडतो. मातीचा सुवास जो इतका आहे ती इतका म्हणजे एखाद्या अत्तरापेक्षाही महान आहे तो सुगंध. त्यामुळं अशा पाऊस आणि पहिला गारांचा पाऊस तर इतका मस्त वाटतो. म्हणजे उन्हाळा जास्त असला की अशा वेळेला अशा पावसाची आठवण येतेच. आणि पाऊस आल्यानंतर बाहेर आल्याशिवाय राहवतच नाही अजिबात. बरोबर. तर खूप सुंदर असा हा पाऊस आहे. बाहेर पाऊस चालू असला ना की हमखास कांदा भजी करू वाटतात आणि ती केल्याशिवाय राहवतच नाही. पाऊस आणि भजीचं एवढं एक नातं म्हणजे संमिश्र मिश्रण एक छान आहे ते. त्यामुळं असे पदार्थ सुद्धा खायला आणि कसं पावसाळ्यात तळलेले पदार्थ खावे असे म्हणतात. त्यामुळं आषाढ तळावा म्हणतात ना, ती ह्याच कारण त्याचंही काहीतरी संयोग असणार आहे. त्यामुळं पावसाळ्यात भजी खाल्ली जातात. बरोबर आहे. तसं आता आमच्या या कॅम्पसमध्ये काय होतं की सुंदर असा मस्त पाऊस बरसायला लागला तर मग आम्ही गाण्यांच्या माध्यमातून आम्ही आमचा पाऊस एन्जॉय करतो. मग कधी वाटलं की छान मूड झालाय, पाऊस बाहेर पडतोय, तर मग आम्ही कॅन्टीन मधून छान सुंदर वडापाव मागवतो आणि आमचा पाऊस आम्ही सेलिब्रेट करतो. आणि आता मी काय करते, ज्यावेळेस पहिला पाऊस सुरुवात झाली ना, गारा पडायला लागले की पहिल्यांदा बाहेर यायचं. निदान नाही झालं तर हात घालायचे पुढे, पाणी त्याचं हातात घ्यायचं, त्याचं ओंजळीत घ्यायचं पाणी, ते अंगावरती शहर. हे लहानपणी सुद्धा मी केले आणि हे सगळं अनुभवले ना, आता सुद्धा हे करते मी. बरोबर. मग घरचे तुमचे कसा पाऊस एन्जॉय करतात? घरचेही पण असेच असतात की त्यांचंही काही त्याच्याबद्दल ती ना नसते. कारण पाऊस हा हवाच असतो ना. पाऊस सगळ्यांना आवडतो, कारण सगळ्यांना पावसाची इतकी ओढ आहे की पाऊस आहे तर सगळं जीवन आहे आज. आणि पावसाबद्दल आणखीन एक सांगायचं झालं तर म्हणजे खरं छत्री महत्वाची असते पावसात. ती जर कुठं जर हरवली तर मग पावसाचा आनंद सुद्धा घेत आपण जातोच घरी, पण छत्री महत्वाची असते. ती कुठं ती नाही सापडली तर मग हे होते, मग कुठं बसमध्ये विसरली, कुठं शाळेत विसरली, असं होता कामा नये. ते बरोबर लागतेच नेहमी. आता त्याच्यावरून मला एक माझा किस्सा आठवलाय. म्हणजे मी रेडिओवरून याआधी पण 1-2 वेळा सांगितलंय की छत्री आणि पाऊस हे जसं एक सुंदर त्यांचं कॉम्बिनेशन आहे किंवा एक समीकरण आहे, तसं छत्री ही आपल्या प्रत्येकालाच लागते. आणि माझ्याकडून पण असं एकदा झालं की छत्रीचा वापर करता करता, म्हणजे नवीनच छत्री होती, 2-3 दिवस साधारण झाले होते आणि 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी ती मेसला मी जेवायला गेल्यानंतर छत्री माझी मेसमध्येच मी विसरून आली आणि माझ्या काहीच लक्षात नाही. तोपर्यंत पाऊस पण उघडला होता आणि परत जेव्हा रात्री मेसला मी जाणार होते तेव्हा परत पाऊस सुरू झाला आणि तेव्हा मी छत्रीची शोधाशोध सुरू करायला लागले की कुठं गेली आणि मला किती वेळ झाला छत्री आठवत नव्हती की कुठं आहे. मग एका रूममेट्सने मला सांगितलं की तू छत्री मेसमध्ये घेऊन गेलेलीस, तिथं राहिली असेल कदाचित. मग मला क्लिक झालं की माझी छत्री मेसमध्येच राहिली आहे. बरोबर आहे म्हटलं. आणि रात्री मग मेसमध्ये मी गेले, असंच तिच्या छत्रीतून मी गेले मेसपर्यंत आणि मेसमधल्या काकूंना विचारलं की काकू, माझी अशी छत्री मी इथं विसरून गेले आणि तुम्हाला दिसली का, म्हणजे सापडल्यावर त्या ठेवतात ना बरेचदा. तर त्या दिवशी त्या म्हणाल्या की छत्री तुमची इथं नव्हतीच किंवा सापडलीच नाहीये. खूप शोधलं त्यांनी पण शेवटपर्यंत ती छत्री काय मेसमध्ये जी हरवली ती काय मला मिळाली नाही. आणि मग तिथनं पुढं जो असा साधारण 2-1 महिने जो पाऊस होता किंवा ते जे पावसाचं वर्ष होतं किंवा गेल्या वर्षी, तर मला माझ्या घरच्यांनी छत्रीच दिली नाही. आणि मी स्वतः पण ते थोडंसं टाळलं की छत्री आता घ्यायला नको, कारण बरेचदा माझ्याकडून अशी गोष्ट झाली की छत्री बरेचदा राहते चुकून किंवा कधीतरी कोणतरी असं घेऊन जातं आणि मग ठीक आहे घेऊन जा तुम्ही, आल्यावर परत द्या असं मी म्हणते आणि ते परत देत तर नाहीत मला किंवा मी तर विसरते. माझ्याही बाबतीत असंच झालं. मी कॉलेजला होते आणि मी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाऊन परत इथं दुकानात काहीतरी घेण्यासाठी मी आलेली. मग त्याबरोबर माझे वडील होते. मग त्यांची छत्री त्यांच्या बरोबर होती. माझी छत्री बरोबर दुकानात हरवली. त्यानंतर मग माझंही असंच झालं. दुसऱ्या दिवशी मी जाऊन बघितलं तर तिथं त्यांनी नाही म्हणून सांगितलं. तेव्हापासून मी छत्री वापरायचं म्हणजे थोडे दिवस घेतली तर ते बरोबर व्यवस्थित आहे का हेच, म्हणजे अगदी तिला आपण जसं अगदी सोन्याची वस्तू जशी असते ना तशी पावसाळ्यात छत्रीला सोन्याचं मूल्य आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही पावसाबद्दल आज असे बरेचसेच किस्से असतात म्हणून सांगितलं. तसेच किस्से आहेत, पण मी आज पावसाबद्दल अजून एक छानशी कविता लिहून आणलेली आहे. ती आज मी आपल्या श्रोत्यांना ऐकवणार आहे. हो नक्की. ती कवितेचं नाव आहे वरुण राजाची बरसात. वरुण राजाची झाली बरसात, हिरवाईने केला साज शृंगार आसमंतात.
भेगळलेल्या धरतीला जोड द्यायला असतोस तू मदतीला. भेगळलेल्या धरतीला जोड द्यायला असतोस तू मदतीला. नटली सजली धरा, आकाशातून पडल्या पाऊसधारा. झाला आता शेतात धान पेरा, फिटला सारा वसुंधरेचा फेरा. अंकुरले बीज सारे, वाऱ्यासंगे गाणी गातात पक्षी सारे. नटली सजली धरा, नमन तया वरुण राजास करा. नमन तया वरुण राजास करा. नवतीचे रूप ल्याली, दवबिंदू पाने पाने प्याली. रान पाकरे पावसात भिजली, सृष्टी हिरवा शालून सजली. रान वेली झाडे झुडपे, गालात खुदकन असली, गालात खुदकन असली. अजून जरा बरस म्हणून सांगत बसली. धबधबे कोसळू लागले भूतलावरी, धबधबे कोसळू लागले भूतलावरी. जणू अश्रूंचे ओघल गालावरी. निसर्गाची नवलाई ही नेत्रात टिपली, सृष्टीची हिरवाई. निसर्गाची नवलाई ही नेत्रात टिपली, सृष्टीची हिरवाई. ह्या सगळ्यात पाऊस असा कसा आहे बघा ना, कारण मरगळलेल्या धरतीला नवसंजीवनी देतो. या सगळ्यात का नाही, धरतीला मरगळलेल्या धरतीला नवसंजीवनी देणारा असं म्हणतात, नवचैतन्य आणणारा असा हा पाऊस आपल्या आठवणीतला असतो. खरंच या कवितेच्या रूपातनं माझ्या खूप खूप आठवणीत राहतोय. होय ना, खूप सुंदर असा हा पाऊस आहे आणि तुम्ही छान पद्धतीनं तुमच्या मनातल्या पावसाविषयी आज व्यक्त झालाय. कविता सुद्धा तुम्ही खूप सुंदर लिहिलेत आणि तुमचे शब्द सुद्धा खूप भारी आहेत आणि मला त्या आवडल्या कविता वगैरे. आणि जसं तुम्ही म्हणालात की पावसाच्या एक सुंदर अशा छटा वेगवेगळ्या असतात, तर त्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवतात किंवा भेटतात. तर तसंच प्रत्येकाच्या मनामध्ये पावसाचं एक वेगळं असं स्थान आहे, वेगळं असतं. आणि सगळ्यात भारी मॅडम आपल्या श्रावणातला एक पाऊस भरपूर भारी असतो. बरोबर, कारण सृष्टीचं रूप इतकं भारी दिसायला इतकं सुंदर असतं. कुठेही गेलं तर ते सृष्टीचं रूप अगदी नेत्रात जपून ठेवावं किंवा फोटो काढल्याशिवाय आपण राहत नाही. म्हणजे आपण ते परिसर असतो, सगळा परिसर खूप छान असतं. त्यामुळे श्रावणात सगळे सण असतात, ते अगदी उत्साहाचं वातावरण असतं श्रावणामध्ये. मग असा श्रावण सुद्धा एक चांगलं माझ्या कवितेतनं मी छान म्हणजे साकारलंय. श्रावणातलं आपल्या पावसाचं वर्णन मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी आपल्या श्रोत्यांना मी ऐकू इच्छिते. कवितेचं नाव आहे आल्या श्रावण सरी. आल्या श्रावण सरी, पावसाची रिमझिम लय भारी. क्षणात येते क्षणात लुप्त होते, कधी सरसर येते कधी भुरभुर पडते. ऊन कोवळी पडतात क्षणात लुप्त होतात. ऊन सावल्यांचा खेळ सांडतो दारी. ऊन सावल्यांचा खेळ सांडतो दारी. जणू परसदारी आली स्वर्गातली परी. झाडे वेली सजल्या नटल्या, रानवेली खुदकन असल्या. वाटते मज जणू शेतात पिकले केशरांचे मळे. झाडावर झुलतात सुंदर सोनेरी फळे. ऊन सावल्यांचा लपंडाव श्रावणात रंगतो. पहाटेच्या वेळी सरींचा सडा अंगणात हळूच पडतो. इंद्रधनुची कमान आकाशात ओळख देई. सृष्टीच्या प्रत्येक चराचराला आनंद देऊन जाई. निसर्गाला आला बहर, चला करूया सृष्टीची सफर. सुंदर देखणं रूप पाहता लोचनी मन झाले अचंबित. आल्या श्रावण सरी नाचत, आल्या श्रावण सरी नाचत. खूप छान. आणि आता काही दिवसांवरच श्रावण आपल्याकडे येऊन ठेपलेला आहे. म्हणजे मधले काही दिवस गेले की श्रावण सुरू होतोय. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला हे निसर्गाचं रूप जे आहे तर ते आपल्याला छान पाहायला नक्कीच मिळेल, मला असं वाटतंय. आणि ते तुम्ही कवितेमधून छान व्यक्त झालाय. श्रावणात तुम्ही असं कधी कुठं गेलाय, त्याबद्दल तुमची जर मॅडम काय आठवण असली तर आपल्या श्रोत्यांना सांगा ना. नक्कीच. तर श्रावण म्हटलं की एकतर आमचं पूर्ण सगळे सणवार ऑफिसमध्येच बसून सेलिब्रेट होतात. ते माहिती आहे ना, त्यामुळे जाता येत नाही. पण आता श्रावणातला जो पाऊस, बाहेर कुठेतरी फिरायला गेलं, धबधबे उंच वाहत असतात. हो हो. तर खरंच खूप सुंदर पाऊस आहे, कारण त्याच्यातनं वेगवेगळी निसर्गाची किमया आपल्याला पाहायला मिळते. आणि श्रावण तर आमचा रेडिओमध्ये बसूनच सेलिब्रेट आम्ही करतोय वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की श्रावणातला पाऊस असं म्हणून मी काही विशेष कधी कुठं काही गेले नाही. पण मला आठवतंय की या परिसराबद्दल जर आपल्या इस्लामपूरच्या बोलायचं झालं तर इस्लामपूरपासूनच काही किलोमीटर अंतरावरती मल्लिकार्जुन एक खूप असं सुंदर ठिकाण आहे.
तर माहिती. महादेवाचं खूप सुंदर सुंदर असं आहे. मंदिर आहे. त्यामुळे श्रावण सोमवारी तिथं जत्रा हो, भरलेली असते. भरलेली असते. हं. मग श्रावणामध्ये काही मी असं गेले नाही, पण त्याच पिरियड मध्ये पावसाळ्याचा मी मल्लिकार्जुनला जाऊन आले आणि मला खूप छान आवडलं. म्हणजे पहिल्यांदा असं खाली उभं राहून बघितल्यानंतर वाटलं की बाप रे, किती पायऱ्या असतील, म्हणजे भरपूर आपल्याला चढावं लागणार आहे आणि कसं वातावरण असेल काय माहिती वगैरे. कारण असं थोडंसं उंच ठिकाणी मी जरा जात नाही कधी आणि त्यामुळे मला थोडीशी भीती वाटली होती. पण माझ्या सोबतचे जे सहकारी होते माझ्या ऑफिसमधलेच, तर त्यामुळे मला खूप भारी वाटलं. मज्जा घेत आम्ही आनंद, थोडंसं पायऱ्या 20-25 पायऱ्या चढल्यानंतर थोडा दम लागायचा, तर मध्ये असं आम्ही थोडंसं स्टॉप घेत घेत गप्पा मारत छान आम्ही मल्लिकार्जुनला वरती पोहोचलो. आणि तिथलं वातावरण एकदम शांत आणि खूप सुंदर आहे. आणि वरून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा हिरवागार सुंदर असा निसर्ग आपल्याला दिसतो आणि तिथं गेल्यानंतर शांतता वाटली आणि पॉझिटिव्ह वाईब्स वाटल्या मला आणि खूप भारी वाटलं. तर हे एक माझ्या आठवणीतलं एक ठिकाण आहे मल्लिकार्जुन, कारण याच एरियात ते सुंदर खरंच खूप छान आहे. अशा आठवणी खरंच सगळ्यांनी अशा ठिकाणी जाऊन एन्जॉय करायला हव्यात. कारण आज मुलं ट्रेकिंगला सुद्धा तिथं जात आहेत बरीच, कारण माझा मुलगा स्वतः जातो तिथं, त्याला आवड आहे. बरोबर आहे. त्यामुळे आमचं ट्रेकिंग कम दर्शन पण झालं मल्लिकार्जुनचं आणि थोडासा वेगळा आनंद पण आम्हाला एन्जॉय करता आला. तर खूप भारी वाटलं. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा मला खूप छान प्रश्न केलात, मला आवडला. थँक्यू सो मच. आणि तुमच्या मनातला पाऊस या सेगमेंटमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि तुमच्या मनातला पाऊस नेमका कसा आहे हे तुम्ही कवितेच्या माध्यमातून छान व्यक्त केलंय. तर थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात. खूप खूप धन्यवाद. आज मला इथं येऊन मला सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मॅडम तुमचे आणि संपूर्ण टीमचे मी धन्यवाद मानते.